साहेबांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. जय सेवालाल. बंजारा समाजेर काशीकरण प्रसिद्ध पोहरा देवी ये गावेन आता मी मन खूप आनंद भेगा. माता जगदंबा आणि सेवालाल महाराज मंदिरे मन आशीर्वाद लेर संधी मळी. आदरणीय रामराव महाराजेर आशीर्वाद मळो. मैं तमाम बंजारा समाजेर विकासे सारू महाराष्ट्रेर मुख्यमंत्री करण पूर्ण प्रयत्न करू छू. तम काळजी करो मत से संत महाराज मन महाराष्ट्रेर विकासे सारू आशीर्वाद दो ही नम्र विनंती. आई जगदंबा संत सेवालाल महाराज ज्यांचा आशीर्वाद आत्ताच या ठिकाणी आम्हाला प्राप्त झाला असे आपले सद्गुरू संत रामराव महाराज, आमच्या सहकारी पंकजाताई मुंडे, संजयजी राठोड, रणजितजी पाटील, माजी मंत्री मनोहरभाऊ नाईक, सन्मान्य आमदार राजेंद्रजी पाटणी, हरिभाऊजी राठोड, अशोकजी उईके, या ठिकाणी विशेषत्वाने बाहेरून आलेले रामलूजी नाईक, प्रभूजी चव्हाण, माजी मंत्री संजयजी देशमुख, निलयजी नाईक, रेवू नाईक, राजेंद्रजी डांगे, माजी आमदार अनंतकुमार पाटीलजी, बाबूसिंग महाराज, महंत जितेंद्र महाराज, देवीदासजी राठोड, आपले आयजी विठ्ठल जाधव, राहुल द्विवेदी, आपले कलेक्टर प्रशांत होळकर, गणेश पाटील, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी अधिकारी आणि उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे मी स्वतःला सौभाग्यशाली समजतो की आज पोहरा देवी येथे आई जगदंबेच्या चरणी, सेवालाल महाराजांच्या चरणी एक अतिशय भव्य असा विश्व शांती करता शतचंडी यज्ञ सुरू असताना माननीय रामराव महाराजांचा आदेश आला की या शतचंडी यज्ञामध्ये आहुती देण्याकरता तुम्ही या ठिकाणी आलं पाहिजे. आणि माझ्या मनामध्ये या ठिकाणी येण्याची इच्छा होतीच. मागच्याही वर्षी खरं म्हणजे संजय भाऊ राठोड यांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं होतं. काही कारणाने मी येऊ शकलो नव्हतो. पण आज मला अत्यंत आनंद आहे की खऱ्या अर्थानं बंजारा समाजाच्या काशीमध्ये या ठिकाणी येण्याची संधी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मिळाली. खरोखर मी आई जगदंबेचे आभार मानतो, सेवालाल महाराजांचे आभार मानतो आणि ज्यांनी निमंत्रण दिलं त्या आदरणीय रामराव महाराजांचे देखील या ठिकाणी आभार मानतो. खरं तर बंजारा समाजाचा इतिहास हा खूप मोठा आहे. ही भारतातल्या अतिशय प्राचीन संस्कृतीपैकी एक संस्कृती आहे. बंजारा समाजाची आपली भाषा, आपली संस्कृती आणि अतिशय संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये